आणि एक गोष्ट लक्षात, काही कुत्रे जय महाराष्ट्र मित्रांनो, आज मी तुम्हाला एक नव्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. लवकरच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येते, तर त्याच्या निमित्त तुम्ही एक चांगल्या पद्धतीने काही नवीन नवीन उपक्रम राबवून किंवा एक चांगल्या उत्साहाने घरात चांगली पूजा करून एक शिवजयंती साजरी करावी. त्याच्या आधी तो एक थोडा फीवर यावा म्हणून मी तुम्हाला एक काय म्हणतात एक्झिबिशन मध्ये घेऊन चाललोय. तर तुम्ही म्हणजे तिथे ना इतिहासाबद्दल सांगितलं गेलंय, कॅरेक्टर्स वेगवेगळे, महाराजांचे मावळे वगैरे. आपण आता तिकडे जाऊया. आणि एक गोष्ट लक्षात, काही कुत्रे काही जे चुकीचा इतिहास वगैरे पसरवत आहेत त्यांना इग्नोर करायचं, एकदम निग्लेक्ट, की ते नाहीच आहे, जेणेकरून त्यांना भाव दिला तो म्हणजे अजून त्यांना काही होत नाहीये. पण आपण लक्ष नाही द्यायचं, एवढं लक्षात ठेवा. काय आपण फक्त चांगल्या गोष्टींचं आचरण करायचं आणि पुढे चालायचं. चला. खूप मोठा फेस्टिवल आहे संघर्ष प्रतिष्ठानचा, पण आपल्याला काय एवढं कव्हर नाही करत. आपल्याला फक्त छत्रपती शिवाजी महाराज. इथे खूप सुंदर एकदम अप्रतिम कलाकृती बनवलेल्या आहे महाराजांच्या. तुम्ही बघू शकता, पहिलीच पेंटिंग करणं चालू इथे, तर तुम्ही पेंटिंग बघा. पहिली एकदम चित्रामध्ये दाखवलं गेलं की शिवाजी महाराज त्या गडावर काम करणाऱ्या लोकांना सजेशन्स देतात की काम कसं चाललंय, काय विचारपूस करताना दाखवले. हे दादा आता बघा, इथे लाईव्ह पेंटिंग चालू आहे, बघू शकता तुम्ही डिटेल मध्ये. खूप छान पद्धतीने महाराजांची पेंटिंग कर. अजून एक पेंटिंग आहे खाली, जे खालच्या साईडला ठेवले. इकडे अजून एक कलाकृतीची आई तुळजाभवानी शिवरायांना तलवार देताना.
दिलेलं आहे जयदे कुटुंब. जयदे कुटुंबामध्ये जे आपले कान्होजी जयदे आणि त्यांचे बाकी मुलं दाखवलेले. सॉरी त्यांचे नाव पण दिलेले आहेत. पहिले कान्होजी बाजी पालसकर वयाच्या 65व्या वर्षी स्वराज्याला पहिल्या युद्धात विजय मिळवून देताना धारावी पडले. इकडे कान्होजी जयदे मावळच्या साऱ्या देशमुखांचे बळ स्वराज्या मागे लावून देणारे. त्यानंतर सर्जेराव जयदे शिवछत्रपतींचे बालमित्र स्वराज्याला बिनशर्त देणारे. नागोजी जयदे 18 वर्षी सोळ्या वयात कोप्पळ येथे झालेल्या युद्धात सर्वोच्च बलिदान देणारे. बापूजी देशपांडे स्वराज्याचे सिंहासन तर 2 वेळा सिंहगड स्वराज्यात आणणारे. चिमणाजी देशपांडे लाल महालावरील छाप्यावेळी शिवरायांना सुरक्षित आत घेऊन जाणारे. नारायण देशपांडे स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान केलेल्या स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान केलेल्या स्वराज्य पायदळाच्या 5,000 मानसब्दा. त्याच्या खाली बाळाजी देशपांडे लाल महालावरील छाप्याच्या वेळी शिवरायांना सुरक्षित आत घेऊन जाणारे. देशपांडे कुटुंब हे सगळे शिवरायांच्या सेनेतले योद्धे. याच्यामध्ये कोंडाजी वरखेडे यांच्याबद्दल डिटेल माहिती तुम्हाला यांच्या वेबसाईटवर किंवा यांच्या बुक्स मध्ये यांच्याबद्दल पण मी तुम्हाला देतो. यसाजी कंक जेव्हा महाराज कुतुबशहाच्या भेटीला गेले होते तेव्हा महाराजांना कुतुबशहाने विचारलं होतं की राजाजी आपके पास हाथी है, हमारे पास हाथी है. तर शिवाजी महाराज त्या वेळेला त्यांना बोलले होते की मेरे पास हाथी तो नहीं लेकिन हाथी के दम रखने वाले लोग है. तेव्हा यसाजी कंक यांनी हत्ती सोबत लढाई केली. त्यामुळे ते असं बोलले होते की हत्ती सोबत लढणार, हत्तीचं बळ असणारे योद्धे आहेत. हे स्टिकर ऑनलाईन भेटतात का? स्टिकर्स ऑनलाइन अवेलेबल आहेत. एवढे आहेत. छोटे स्टिकर्स आहेत, छोटे स्टिकर्स कार आणि बाईक मध्ये, छोटे स्टिकर्स आपण कुठे पण लावू शकतो. मोबाईल. अच्छा, अजून काय हे त्याच्यासोबत किती मध्ये तिकडे काउंटरवर काउंटरला घ्या. अजून काय गेम्स मध्ये वेगळे तो अख्खा बोर्ड गेम. अच्छा, संभाजी महाराजांचा जन्म तिकडे झालाय 200 मालाचा. तू कधी विसरणारच नाही संभाजी महाराजांचा जन्म हा पुरंदरमध्ये झाला. खेळता खेळता आपल्याला कळतं की कोणत्या कोणत्या गणांवर कोणती कोणती घटना घडली, कोणते कोणते स्वराज्य होते, कोणत्या कोणत्या घटनांमध्ये होते. संपूर्ण इतिहास आपल्याला खेळता खेळता समजतो. त्याच्यासोबत 4 पुस्तकं पण येतात ज्या 100 घटना घडल्या त्याची संपूर्ण माहिती आपल्याला मराठी इंग्लिश हिंदी 3 भाषेमध्ये येते. ज्यावेळेस स्वराज्य योद्धे आहेत त्यांची संपूर्ण माहिती मराठी इंग्लिश हिंदी 3 भाषेमध्ये येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी या 100 घटनांमध्ये वेगवेगळी कौशल्य वापरलेली. आपल्याला खेळता खेळता फक्त इतिहास नाही समजत, ते छत्रपती शिवाजी महाराज अष्टावधी आणि कौशल्य आपल्या अंगी बाळगली पण जातात. त्याच्या पण एक पुस्तकी छत्रपती शिवाजी महाराज लिडरशिप क्वालिटी म्हणून, त्यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या घटनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते कोणते कौशल्य आपल्याला समजतं. हा बोर्ड गेम मराठी आणि इंग्लिश भाषेमध्ये, इंग्लिशची शीट टाकली हा पूर्ण बोर्ड गेम हा इंग्लिश मध्ये होऊन जातो. आता असं होतं की मुलं पुस्तकं वाचायला खूप कंटाळा करतात. त्याच्यासोबत आमच्या 800 रुपयाचा मोबाईल फ्री देतोय, त्याच्यामध्ये 100 घटना घडली त्याची संपूर्ण ऑडिओ आणि व्हिडिओमध्ये ज्या ज्या घटनेवर या त्या घटनेची फक्त ऑडिओ जरी सुरू केली पण त्या घटनेमध्ये संपूर्ण माहिती समजते. आणि 200 रुपयाचा पत्र
खेळता खेळता आपल्याला महाराजांचा संपूर्ण इतिहास समजतो. अशा कितीतरी घटना आपल्याला माहित नाही, अशा कितीतरी स्वराज्य योजना ते आपल्याला माहित नाही. संपूर्ण इतिहास आपल्याला खेळता खेळता समजतो. असा पूर्ण बोर्ड छान मस्त बनवलंय. छोट्या छोट्या मूर्त्या असतात कुठली 3D मध्ये होती काय? छोट्या छोट्याशा मूर्ती असतात त्यामध्ये त्या असं लावतात आपण. थांबा मी घरात आपण ठेवू शकतो म्हणजे असं एक मिनिट दाखवतो. स्टीलच्या ह्याच्यात. आणि ते मस्त वाटतात अशा म्हणजे संकल्पना देऊ द्या. हे वाले बोलतो. हे बाई शैलू हे बाई हा 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 हे नाही ना इकडे. इकडे नाही, यांनी पण एकच मॉडेल लॉन्च केलेलं आहे. हे फक्त सुभेदारांचं केलेलं आहे. अच्छा म्हणजे तानाजी मालुसरे ते अजून आणणार आहेत, त्याच्यावर काम चालू आहे. ते मस्त वाटतं म्हणजे ठेवण्यासारखं असं दिसून घेतात ते बघितलं की 3D कॅरेक्टर बनवलेलं आहे. 3D कॅरेक्टर आणि रिअल वाटतात म्हणजे ते मावळे जे आपण ते आता बोलले त्यांनी आता सुभेदारांची पुण्यतिथी होती ना तेव्हा लॉन्च केला एक कॅरेक्टर. आता बाकीचे सगळे कॅरेक्टर आणणार आहेत बोलले. आता बघू त्यांची साईड आहे 3D आर्ट म्हणून. 3D आर्ट हा तुम्ही ऑनलाईन सर्च केलं भेटून ऍस्ट्रल 3D असं म्हणून. आता ऑनलाईन वगैरे सगळं अवेलेबल आहे. आता सध्या मी एक येतो, एक पुढे भेटेल ना. पुढे भेटतो पूर्ण इतिहास आपल्याला समजतो. त्याने पण शिकायचं. हे काळे टिपके म्हणजे 3 पावलं पुढे चालली. 3 पावलं पुढे चालली तर आपल्याकडे होन्स असतात. 2000 होन्स असतात. हे 2000 इथे लिहिले बघा. 2000 होन्स म्हणजे शिवरायांच्या काळातली करन्सी म्हणू शकतो आपण, बरोबर. हे होन्स तुमच्याकडे ऑलरेडी असणार, ठीक आहे. हे होन्स आहे तुमच्याकडे आणि हा गेम खेळता खेळता पर्पज जरी पैशांचा असला तरी तुम्हाला याच्यातील पूर्ण इतिहास माहिती करून घेता येऊ शकतो. कसं माहिती करून घेता येऊ शकतो. आता हे फासे टाकलेत, बरोबर. 2 पडले, 2 टिपके पडलेत रेडवाले आणि 2 टिपके म्हणजे 2 पावलं पुढे चाललो. आता हे तुम्ही कलर बघू शकता, याच्यामध्ये डिफरन्स आहे. हे आखाडी म्हणजे वाईट घटना, हे म्हणजे चांगली घटना. इथे आले, इथे 300 प्लस आहे म्हणजे स्वराज्यातून तुम्हाला 300 होन्स मिळणार, बरोबर. आणि डायस जर मध्ये 1 पडला इथे आला तर इथं वाईट घटना आहे, पुण्यातून माघार घेतले, बरोबर. तर 200 होन्स तुम्हाला स्वराज्याला वापस करावं लागतील, बरोबर. आणि हे कार्ड्स आहेत, हे 2 कार्ड्स आहेत. एक मावळ्यांचा कार्ड उचलायचा आणि किल्ल्याचा कार्ड उचलायचा. आता या कार्डचं वैशिष्ट्य काय? त्या कार्डच्या मार्फत तुम्हाला किल्ल्यांची माहिती आणि किल्ल्यांच्या मागचा जो इतिहास आहे तो कसा तयार केला किंवा कोणी ताबीज कब्जातून सोडवला वगैरे ते. आणि हे जे मावळे आहेत, बरोबर, मावळ्यांचा संपूर्णपणे इतिहास कळतो. आता तानाजी मालुसरे तुम्हाला माहित असेल, त्यांच्यावरती तुम्हाला 300 करोडाचा पिक्चर झालाय, बरोबर. हा 2 झाले. तर आता तानाजी मालुसरे हे आहेत सिंहगड होता. सिंहगड याच्या अगोदर 3दा जिंकला होता, माहितीये तुम्हाला, बरोबर. आणि हा पुरंदर किल्ला आहे. माझ्या आता ते कार्ड आहे, पुरंदर किल्ला आहे. याच्या मागे नंबर्स आहेत. आता हे नंबर्स इथे पण दर्शवले, त्यांचा इतिहास असतो इथे, बरोबर. इथे थोडा शॉर्ट मध्ये दिले, टायटल दिले. याचं तुम्ही पुस्तकामध्ये वाचू शकता पूर्ण इतिहास. जर हे पुस्तक वाचता तुम्हाला जर कंटाळा येत असेल तर आपण हा जो बोर्ड देतो, बरोबर, या बोर्ड सकट तुम्हाला एक ऍपचा जे ऍक्सेस असतं तो आम्ही तुम्हाला फ्री देतो. त्याचं एक पेड असतं, ते बाहेर जर गेला तर ते तुम्हाला 400 रुपये द्यावे लागतात, बरोबर. 400 रुपये दिले तर तुम्हाला त्याचा ऍक्सेस फ्री मिळतो. आता इतिहास ऐकता पुस्तकातून ऐकता तुम्हाला कंटाळा आला तर आता समजा या कार्डच्या मागे किती नंबर आहे? 13, 15, 25. आता हा याचा इतिहास तो तुम्ही त्याच्यावरती ऐकू शकता त्या ऍप मार्फत. या बोर्ड मधून तो ऍपचा ऍक्सेस आणि आपण एक पझल फ्री देतो. 200 रुपयाचा पझल, ऍपचा ऍक्सेस तो 400 रुपये आणि ह्याची MRP आहे 1000 रुपये. तो आम्ही तुम्हाला 900 मध्ये देतो. कार्ड्सचा गेम. तिथे पण कार्ड आहे, पण कार्ड आहे काय? अच्छा. साहेब हे हवं होतं मला, हे वाला. हा पूर्ण गेम आहे. कोणाला द्यायचं मलाच. हा बोर्ड गेम आणि हे कार्ड. आणि हे ट्रम्प कार्ड. बघू शकतो आपण इथे